नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत. ESG म्हणजे पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय कारभार. आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार 2025 साली भारतीय कंपन्यांसाठी फक्त नफा नाही तर त्यांचा उद्देश काय आहे हे पण खूप महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे गुंतवणूकदार आणि ग्राहक, विशेषतः तरुण पिढी, जास्त जबाबदारीची अपेक्षा करते आहे कंपन्यांकडून. हा बदल नक्की काय आहे आणि तो भारतासाठी इतका महत्वाचा का ठरतोय हे समजून घेऊया. अगदी बरोबर. म्हणजे बघा, हवामान बदल, जागतिक पातळीवरची स्पर्धा आणि टिकाऊ मूल्य तयार करण्याचं आव्हान, या सगळ्यामुळे शाश्वतता किंवा सस्टेनेबिलिटी ही आता फक्त ऐच्छिक गोष्ट नाही राहिलीये, ती एक व्यावसायिक गरज बनलीये असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही म्हणालात तसं भारतात ESG केंद्रित गुंतवणूक निधी पुढच्या वर्षापर्यंत म्हणजे $50 अब्ज पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. हे नुसते आकडे नाहीयेत. हे दाखवतं की जागतिक गुंतवणूकदार आता भारतीय कंपन्यांच्या फक्त आर्थिक नाही तर सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीकडे पण किती गंभीरपणे बघतायत. याचा परिणाम थेट भांडवलाच्या प्रवाहावर होऊ शकतो. तर मग हे जे ESG आहे याचे 3 मुख्य स्तंभ कोणते ते थोडं सोप्प करून सांगूया का? पहिला E म्हणजे पर्यावरण. हो, म्हणजे व्यवसाय पर्यावरणावर काय परिणाम करतोय? कार्बन उत्सर्जन कमी करतोय का? कचरा व्यवस्थापन कसं आहे? पाणी जपून वापरलं जातंय का? किंवा मग सौर पवन ऊर्जेसारखे अपारंपरिक स्रोत वापरले जातात का? हे सगळं येतं यात. बरोबर. आणि दुसरा S म्हणजे सामाजिक. हो, सामाजिक पैलू म्हणजे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची कशी काळजी घेते, त्यांचे हक्क, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, विविधता म्हणजे स्त्रिया, वेगळ्या समुदायाचे लोक यांना समान संधी आहे का? आणि समाजासाठी कंपनी काय करते म्हणजे सामाजिक गुंतवणूक वगैरे. आणि तिसरा G गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन. अगदी. कंपनीचा कारभार किती पारदर्शक आहे, किती नैतिक आहे, भागधारकांचं म्हणजे शेअर होल्डर्सचं हित जपलं जातंय का, निर्णय कसे घेतले जात आहेत, यात भ्रष्टाचार तर नाही ना, हे सगळं गव्हर्नन्समध्ये येतं. आणि हे फक्त नियम नाही आहेत हा, तर व्यवसायाच्या दीर्घकालीन विश्वासार्हतेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि भारतात याचं महत्त्व आता खूप वाढलंय, बरोबर? फक्त चर्चा नाहीये ही. हो, नक्कीच. आता बघा ना, सेबीसारख्या नियामक संस्था खूप सक्रिय झाल्या आहेत. मोठ्या कंपन्यांना आता तो काय म्हणतात त्याला BSR रिपोर्ट म्हणजे बिझनेस रिस्पॉन्सिबिलिटी अँड सस्टेनेबिलिटी रिपोर्ट तो सादर करणं बंधनकारक झालंय. अच्छा. आणि या रिपोर्टमध्ये काय द्यावं लागतं नक्की? तर कर्मचाऱ्यांचं कल्याण, त्यांची सुरक्षितता, त्यांच्या पुरवठा साखळीत मानवाधिकार पाळले जातात का, या सगळ्याबद्दल सांगावं लागतं. ओके. मग याचा परिणाम काय दिसतोय जमिनीवर? परिणाम दिसायला लागला आहे. अनेक कंपन्या आता जास्त जागरूक झाल्यात. त्या स्वच्छ पुरवठा साखळी, क्लीन सप्लाय चेन तयार करण्यावर भर देत आहेत. कर्मचाऱ्यांसाठी कामाची ठिकाणं अधिक चांगली, सुरक्षित आणि समावेशक बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि पर्यावरणपूरक उत्पादनं आणण्यावर लक्ष केंद्रित करतायत. आणि हे फक्त मोठ्या कंपन्यांपुरतं मर्यादित नाहीये ना? म्हणजे टाटा, इन्फोसिस तर आहेतच. नाही, स्टार्टअप सुद्धा, अगदी वाराणसी, पुण्यासारख्या शहरांमधले स्टार्टअप्स पण ESG तत्त्व स्वीकारायला लागलेत. कारण त्यांना कळलंय की यामुळे फक्त त्यांची प्रतिमा सुधारत नाही, तर खरं तर भांडवल मिळवणं सोपं होतं आणि व्यवसायातली जोखीम कमी होते. अच्छा. आणि आर्थिक कामगिरीवर पण फरक पडतो का? हो, नक्कीच. आकडेवारी तर तेच सांगते. चांगली ESG कामगिरी करणाऱ्या कंपन्या इतरांपेक्षा सरासरी 15% चांगली आर्थिक कामगिरी करतात असं दिसून आलंय. शिवाय भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पात सुद्धा बघा, अक्षय ऊर्जा, जलसंधारण आणि ग्रीन बॉन्ड्स म्हणजे पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठीचे रोखे यासाठी मोठी तरतूद दिसतेय. हे सरकारी पाठिंब्याचं प्रतीक आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पण याचं महत्त्व वाढतंय ना? अगदी. युरोपियन युनियनचा कार्बन टॅक्स बघा, म्हणजे युरोपात आयात होणाऱ्या वस्तूंमधील कार्बन उत्सर्जनावर ते कर लावणार आहेत. यामुळे आपल्या भारतीय निर्यातदारांसाठी, विशेषतः स्टील, IT सारख्या क्षेत्रांसाठी ESG पालन करणं गरजेचं बनलंय, नाहीतर जागतिक बाजारपेठेत टिकणं अवघड होईल. काही प्रत्यक्ष उदाहरणं आहेत का आपल्याकडे? हो, आहेत की. टेक महिंद्राचं उदाहरण घ्या. त्यांनी 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल व्हायचं ध्येय ठेवलंय आणि ते आत्ताच 30% जास्त ऊर्जा अक्षय स्रोतांकडून मिळवतात. वा. आणि लहान उद्योगांचं काय? वापरून झाल्यावर कचरा बनत नाही तर पुन्हा कच्चा माल म्हणून वापरता येतं.
यामुळे काय झालं, त्यांना नवीन ग्राहक मिळाले आणि त्यांचे कर्मचारी पण जास्त समाधानी झाले. म्हणजे हे फक्त काहीतरी चांगलं काम नाहीये. नाही, अजिबात नाही. हे खरं तर भविष्याचा वेध घेणारे हुशार व्यावसायिक निर्णय आहेत. अर्थात आव्हानं पण आहेतच. ESG कामगिरी मोजण्यासाठी अचूक डेटा मिळवणं कधीकधी कठीण होतं. जागतिक मानकं काय आहेत, ती कशी पाळायची, यात गोंधळ होऊ शकतो आणि सुरुवातीला थोडा खर्च पण येतोच. पण यावर मात करणं गरजेचं आहे, बरोबर? हो, नक्कीच. भारताला जर जागतिक स्पर्धात्मक राहायचं असेल तर ह्या आव्हानांवर मात करावीच लागेल. मग कंपन्यांनी सुरुवात कशी करावी? म्हणजे जे ऐकतायत त्यांच्यापैकी कोणाची कंपनी असेल तर? अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करता येते. पहिला टप्पा म्हणजे मोजमाप करणं. आपल्या पर्यावरणावर, समाजावर काय परिणाम होतोय हे समजून घेणं. मग त्याचा एक साधा अहवाल तयार करणं. आणि मग त्यात हळूहळू सुधारणा करत जाणं. अगदी ऑफिसमध्ये सौर पॅनेल बसवणं किंवा कामाच्या ठिकाणी महिलांचा सहभाग वाढवणं किंवा आपली नैतिक आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट अधिक स्पष्ट करणं, असे छोटे बदल पण महत्त्वाचे ठरतात. आणि आपण सगळे म्हणजे ग्राहक म्हणून आपली काय भूमिका असू शकते? आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे. आपण जे काही खरेदी करतो ती वस्तू किंवा सेवा देणारी कंपनी ESG तत्व पाळते का हे बघायला हवं. म्हणजे ग्रीन लेबल्स तपासा, कंपन्यांना प्रश्न विचारा, सोशल मीडियावर विचारा, ईमेल करा आणि ज्या कंपन्या जबाबदारीने वागतात त्यांना आपल्या खरेदीतून पाठिंबा द्या. आपण खर्च केलेला प्रत्येक रुपया हे खरं तर भविष्यासाठी दिलेले एक मत आहे. अगदी बरोबर. थोडक्यात सांगायचं तर भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी ESG म्हणजे फक्त नियमांचं पालन करणं नाहीये, तर एक जास्त टिकाऊ, जास्त समावेशक आणि जास्त समृद्ध असं भविष्य घडवण्याची ही एक संधी आहे. याचा परिणाम फक्त भारतापुरता नाही, तर जगासाठी आणि पुढच्या पिढ्यांसाठी पण महत्त्वाचा ठरेल. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न सोडून जातो. केवळ कायदे पाळणं आणि नफा मिळवणं याच्या पलीकडे जाऊन ESG मूल्यांचा जर खऱ्या अर्थाने स्वीकार केला तर भारताची जागतिक स्तरावरची प्रतिमा आणि भूमिका कशी बदलू शकेल, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.